काही दिवसापूर्वी इथं जी घटना घडलेली होती त्याच्यानंतर काही इथं येऊन लोकप्रतिनिधींनी भाषणं केली, परंतु हे सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं. कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्यामध्ये त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली. परंतु मी यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे. कोल्हापूरहून स्वतः फुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत. कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत. त्याचबरोबर ॲडिशनल SP बाकीचे सगळे बंदोबस्त आहे. एक SRPची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे. आता मी काही सहकाऱ्यांना भेटलो, ते म्हणले की दादा, यवतमध्ये अशा प्रकारे कधीच घटना घडलेली नव्हती. आम्ही सगळे एकोप्याने जातीय सलोखा ठेवून या परिसरामध्ये राहत आलेलो आहे. आज बाजार असतो, आठवडे बाजार, परंतु आता आठवडे बाजार बंद झालेला आहे. आणि मी इतरांना पण आवाहन करतो, आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील. अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका. माझी आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे, तो तुमचा अधिकार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाहीये आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे. त्याकरता आपण सगळे मिळून एक उपमुख्यमंत्री अजित पवार आता बोलत होते. त्यांनी सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी सगळ्या ग्रामस्थांना आणि नागरिकांना सुद्धा केलेलं आहे. यवतमधून उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलत होते. त्यांनी सगळी माहिती घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आणि त्यानंतर त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, यवतमधली सगळी परिस्थिती आटोक्यात आहे, नियंत्रणामध्ये आहे, पोलीस यंत्रणा पूर्णपणे लक्ष ठेवून आहे असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती देत म्हटलंय. पुण्यामधील दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे आणि त्यावरूनच जाळपोळ झाली, तोडफोड सुद्धा झालेली आहे आणि त्यावरच उपमुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं.